नुसतं घर तोडायच्या आधी त्याला घराच्या बाहेर काढल्या जातं, झाडाखाली ठेवल्या जातं. आम्हाला का, आमच्यावर असा अन्याय का झाला? आम्ही काय असं गुन्हा केला होता? आम्ही काय चोऱ्या केल्या की काय केले? आम्हाला घर मिळालं होतं. आमच्या नानाजीला घर मिळालं इंदिरा गांधी आवास योजनेतून. त्यांनी आम्हाला त्यांचं घर अर्ध आम्हाला दिलं, अर्ध त्यांच्याकडे ठेवलं. त्यामध्ये आम्ही 3 मजली बिल्डिंग बांधली. त्या बिल्डिंग मध्ये आमचा उदरनिर्वाह चालत होता. आमचं दुकान होतं स्टेशनरीचं. ती इथंच होती. हा त्याचा फोटो आहे. ही माझी 3 मजली बिल्डिंग होती. हा, त्याची परमिशन वगैरे सर्व होती का? नाही, परमिशन नव्हते. परमिशन आम्ही काढायला मला परमिशनच मिळालं नव्हतं. ते इंदिरा गांधी आवास योजनेला अंतर्गत परमिशन नाही बांधायला. पण आम्ही आमची सोय केली ना. आमचं खुरडं आम्ही बांधलं होतं जसं बांधायचं तसं. आम्ही थोडी ना चोऱ्या करून बांधलं की काय अनलिगल कामे केली का त्याच्यामध्ये काही दुसरं काही केले. आम्ही राहत होतो. जे तुम्हाला घर देतात ते तुम्हाला मान्य आहे का नाही? काय वाटतं? कुठं देताय? काही म्हणले का? कुठं सांगितलं का? आम्हाला काही दाखवलं थोडी त्यांनी इथं घर देतोय का तिथं घर देतोय. आले ना आमचं घर तोडलं. वेळ नाही दिली का? काय ते त्यांची अवलास व्हायचं फक्त. 4 दिवसात काढा, 8 दिवसात काढा. अहो, आमची जन्मची कमाई ती तुम्ही 2-4 दिवसात काढा म्हणताय. आम्हाला विचारा तरी का काढायचं? आम्हाला कोणी विचारायला तर यायला पाहिजे ना तिथं का तुम्ही. काय म्हणणं आहे तुमचं कमिशनर साहेबांना? मुद्दा भेटायला पाहिजे. आम्हाला याच्यातच हा रोड सर्वे कमी करून 10-5 फूट जागा देण्यात यावी. आम्ही काय उदरनिर्वाह करायसाठी जागा मागतोय आमची. आम्ही थोडी दुसरं काही मागतोय त्यांना. प्रधानमंत्री आवास योजनेतून जे घर देणार आहे ते पाहिजे नाही का तुम्हाला? प्रधानमंत्री आवास योजनेतून घर देणार कुठे? दाखवलं कुठं? देणार कुठे? जागा कुठे आहे ती? आम्हाला थोडीच काही विचारण्यात आलं आतापर्यंत. हा, आमचं घर तोडून तुम्ही आता 2 महिने होऊन गेले. आम्हाला कोणी विचारलं आलं का तो संध्याकाळचं जेवण जेवला का नाही जेवला, खाल्ली का नाही खाल्ली? आमचे लेकरं बाळ उपाशी आहे. आम्ही जे गाईच्या गोठ्यात राहणार नाही अशा जागेत आम्हाला राहायला दिलं. याचा तुम्ही बघू शकता तिथं. ते बी मी भाड्याने घेतलं. आम्हाला घर ते नाना पाटेकरच्या पिक्चरची आठवण येते मला. कोणी घर देतं का घर? तशी माझी गत झालेली. काय नाव आपलं? रामेश्वर भानुदास सावंत. बोला. आता आम्ही खूप वर्षापासून राहत होतो, पण आता आम्हाला राहायला घर तरी द्यावा, काहीतरी द्यावा लेकरायसाठी. आमची छोटे छोटे लहान लहान लेकर आहे. आता रूम पण भेटत नाही भाड्याने. किती घर होतं तुमचं? आमच्या 3 रूमा होत्या मोठ्या मोठ्या. पूर्ण तुटले. हा, आता जे येत आहे ते